नमस्कार. लक्षवेध गुरुकुल काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या ह्या व्हिडिओजमध्ये अशा टॉपिकबद्दल मी बोलणार आहे, जो टॉपिक आता भरपूर लोकांमध्ये हा विषय घेऊन आपल्या ऑफिसला व्हिजिट करत आहेत, त्रस्त आहेत आणि त्याचं नाव आहे पॅनिक डिसऑर्डर. आता हे पॅनिक डिसऑर्डर काय आहे, त्याचे सिम्पटम्स काय असतात, त्याच्यावरती काय थेरपीज आहे, हे आपण सगळं काही बघणार आहोत. कदाचित तुम्हालाही ते असू शकतं किंवा असू शकत नाही. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही तो बघून तुम्ही त्याच्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकता. नमस्कार, मी डॉक्टर मारुती खामकर. गेली 10 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी मात्र दाबायला विसरू. तर पॅनिक डिसऑर्डर म्हणजे काय? आता पॅनिक डिसऑर्डर, पॅनिक अटॅक डिसऑर्डर म्हणजे काय? आता अटॅक म्हटल्यानंतर तो अटॅक असतो. पॅनिक अटॅक डिसऑर्डर म्हणजे की जसं एखाद्या व्यक्तीला एखादा विचार जास्त त्रास देत असतो किंवा त्या विचाराने त्या मनावरती, त्या शरीरावरती, त्या अंतर्मनावरती पूर्णपणे कंट्रोल केलेलं असतं आणि त्या विचार अनरिअलिस्टिक असतो. म्हणजे त्या विचाराचा काहीच फायदा नाही आहे. म्हणजे भविष्याची भीती असेल किंवा मरणाची भीती असेल, त्यामुळं तो विचार करून काहीच फायदा नाही. पण हे त्याला माहिती सुद्धा असतं त्या व्यक्तीला, पण तरी सुद्धा तो विचार त्याच्यावरती पूर्णपणे कंट्रोल करत असतो आणि अशा वेळी अचानक पॅनिक अटॅक येतो. एका कमी वेळेमध्ये असतो किंवा त्याचा जास्तीत जास्त एक 2 ते 3 मिनिटाचा कालावधी असतो. त्यामध्ये काय होतं की त्याला पूर्णपणे त्याचं शरीर थरथरणं, हृदयाचे ठोके वाढणं, नाडीचे ठोके वाढणं किंवा घाम येणं, हातपाय लटपटणं, पोटामध्ये गोळा येणं, वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स त्यांच्यामध्ये जाणवतात. आणि मग तो काय करायला जातो हे सुद्धा त्याला समजत नाही. त्याची जग पूर्णपणे विसरून जायला लागतो, स्वतःमध्ये पूर्णपणे ब्लँक व्हायला लागतो, त्याचं अँझायटीचं प्रमाण वाढायला लागतं. आता मी काय करू या परिस्थितीनं तो चिंतित व्हायला लागतो. त्याला त्या कमी वेळेमध्ये पटकन ते पॅनिक अटॅक यायला लागतात आणि पूर्णपणे तो काय करतो, स्वतः विसरून जातो, स्वतःला घाबरून जातो आणि मग त्यामुळे तो एकाकी पडतो. असाच एक बिफोर 2 months क्लायंट्स आमच्याकडे आले होते. 2 कपल्स, एक कपल्स आले होते, नवरा बायको. आणि त्यांचं सायकॅट्रिस्टकडे त्यांची ट्रीटमेंट चालू होती, पण त्या ट्रीटमेंटचा काही त्यांना फरक पडला नाही. त्यानंतर आमचं नाव सजेस्ट कोणीतरी केलं किंवा गुगलवरून ते आले होते, जस्ट डायलवरून. आणि आल्यानंतर खूप अक्षरशः ती व्यक्ती त्या 40-45 मिनिटामध्ये ती व्यक्ती रडत होती की मी जर मेलो तर माझं कसं होईल, माझ्या फॅमिलीचं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल. म्हणजे मृत्यूबद्दल थोडीशी भीती वाटत होती. सर, मला ह्या गोष्टीतून वाचवा, मला खरंच तुमच्या खूप हेल्प होईल, मी तुमचा खूप आभारी असेन. आणि या पद्धतीचं विनवणी करत असताना त्यांच्यातून मला काउन्सिलिंगमधून समजलं की एक्झॅक्टली पॅनिक जो अटॅक येतोय, इथे व्यक्ती धडधाकट आहे किंवा ह्याला 2 महिन्यापासून किंवा 4 महिन्याआधी ही व्यक्ती खूप छान होती असं त्यांची फॅमिली सांगत होती. मग अचानक असं काय झालं आणि त्यांच्या बेसिक रूटवरती आम्ही काम करायला लागलो. मग बेसिक रूटवरती असं जाणवलं की ते म्हणाले की माझे जे काका आहेत, म्हणजे सख्खे चुलत काका, त्यांना अटॅक आला होता आणि अटॅकची पूर्णपणे म्हणजे त्यांना घरातून घेऊन जाण्यापासून, त्यांना हॉस्पिटलमधून बरं करून आणण्यापासूनची त्यांचे पुन्हा त्यांच्या काही टेस्ट असतात, त्या टेस्ट करण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या, कारण त्यांच्यावरती ती जिम्मेदारी होती. आणि हे केल्यापासून ते इमोशनली वीक असल्यामुळे त्यांनी कुठेतरी ते स्वतःवरती घेतलं की मला असं झालं तर माझ्या फॅमिलीचं काय होईल, मला कोण सांभाळेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये चालत होत्या 1-2 महिने. आणि त्या विचाराने ते कंट्रोल घेतलं आणि मग त्यांना ते पॅनिक अटॅक यायला लागले की आता माझं खरं नाही आहे मी. आणि मग छातीमध्ये दुखायचं किंवा इथे हातामध्ये त्यांना पेनफुल सिच्युएशन तयार व्हायची. पण ज्यावेळी त्यांचे ECG रिपोर्ट काढले त्यावेळी त्यांच्यामध्ये आय थिंक मला असं वाटतं की ते म्हणाले की सर, मी 6 ते 7 ECG काढल्या, सगळ्या नॉर्मल होत्या. मग याचं कुठेतरी जे मूळ होतं ते तुमच्या मनाशी होतं. आणि मग ह्या मनाने ते ॲक्सेप्ट केलं होतं की मला जर असं हे झालं तर मी काय करू. मग त्या विचाराने त्रस्त झालेली व्यक्ती कधी कधी घरामध्ये एकटी असली की मग त्याला ते पॅनिक अटॅक यायची, माझं आता कसं होईल, मी काय करू.
मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल? अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला कोणत्या तरी तज्ज्ञ डॉक्टरची भेट घेणं गरजेचं आहे. मग तुमच्या जवळचा कोणी डॉक्टर असेल, काउन्सिलर असेल किंवा सायकॉलॉजिस्ट असेल, ज्यांनी त्याच्यामध्ये तज्ज्ञ पूर्णपणे PhD केलेले असेल, अशा डॉक्टरांशी तुम्ही तिथे जाऊन त्यांच्याशी कन्सल्टिंग करा. काही लोकं अनेक ज्याला म्हणतात ना लाजणं किंवा मी मूर्ख आहे का, मी कसं जाऊ तिकडे डॉक्टरकडे, मला काय झालंय, मी योग्य आहे. पण मित्र पहिला काळ राहिलेला नाही आहे. आता खूप परिस्थिती बदललेली आहे. पहिली लोक यायला घाबरायची पण आत्ता लोक या गोष्टीबद्दल अवेअर झालेले आहेत. सायकोलॉजिस्ट म्हणजे मूर्ख डॉक्टर, मूर्खांचा डॉक्टर असं काही पहिली संकल्पना होती, असं काही नाही आहे. मेंटल हेल्थ अवेअरनेस आहे. म्हणजे ज्याला जर भीती वाटत असेल तर त्याला भीतीमधून बाहेर काढता येतं. त्याचा आत्मविश्वास कमी असेल तर त्याचा आत्मविश्वास वाढवता येतो. त्याचा नकारात्मक विचार असतील तर ते नकारात्मक विचार बाहेर काढून सकारात्मक विचार त्याच्यामध्ये बिंबवले जातात किंवा त्याला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा पॉझिटिव्ह केला जातो. या सगळ्या इनबॅलन्सिंग लाईफमधून त्याला पूर्णपणे बाहेर काढलं जातं आणि त्याला एक चांगलं योग्य मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळे बिनधास्त तुम्ही तज्ज्ञांशी जाऊन भेटा, कन्सल्टिंग करा. तुमचे जे काही ओळखीचे आहेत आमच्याकडेच यायला पाहिजे असं नाही, पण योग्य वेळी तुम्ही जा, कमी वेळेमध्ये. कारण ही व्यक्ती जी आली होती फक्त 2 महिने झाले, त्यामुळे ती व्यक्ती पूर्णपणे त्याच्यातून बाहेर पडली. लक्षात घ्या, जर 1, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष तुम्ही स्वतःवरती ते काढत आहात, बघा जसं तुम्हाला सर्दी आली, ताप आला तर तुम्ही लगेच डॉक्टरकडे जाता आणि मग तुम्हाला त्याच्यातून पूर्णपणे, तसंच तुम्हाला ह्या गोष्टी आहेत, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे मग त्याच्यावरती आम्ही EFT असेल, सायकोसोमॅटिक थेरपी असेल, सायको ॲनालिसिस थेरपी असेल किंवा CBT आहे, ERP थेरपी आहे, डिसेन्सिटायझेशन थेरपी आहे, इव्हन आता हिप्नोसिस आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती आम्ही यूज केल्या आणि वापरल्या. काउन्सिलिंग आहे, प्रॉपर फॅमिली गायडन्स आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून ती व्यक्ती 2 महिन्यामध्ये 8 ते 10 सेशनमधून ती पूर्णपणे बाहेर आली. त्यामुळे मी आज एक तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला अँझायटी नको आहे किंवा अँझायटीपासून तुम्हाला दूर जायचं आहे किंवा तुम्हाला डॉक्टरकडे जायचं नाही आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टी स्वतःवरती न आणण्यासाठी काय उपाय करता येईल? मग तुम्ही ध्यान करा किंवा रिलॅक्सेशन्स करा. जास्त कोणत्याही अतिशय एखाद्या गोष्टीचा, क्षुल्लक गोष्टीचा अतिशय जास्त विचार करू नका, कारण ओव्हर थिंकिंग तुम्हाला अँझायटीमध्ये घेऊन जाऊ शकते. लक्षात घ्या. ठीक आहे. स्वतःच्या लाईफमध्ये बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न करा. अतिशयोक्ती कुठल्या गोष्टी करू नका. ह्या सगळ्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. नेचरशी जास्त कनेक्ट राहा. तिथे तुम्हाला जास्त तुमचे मित्र कोण आहेत त्यांच्याशी महिन्यातून एकदा कनेक्ट व्हा. फोनवरती असेल किंवा तुम्ही डायरेक्टली त्यांच्यासोबत संवाद फेस टू फेस करू शकता. ह्या सगळ्या तुमच्या जे काही तुमच्यावरती जे काही प्रेम करतात त्यांच्याशी जास्त बॉन्डिंग ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. आणि जर तुम्हाला खरंच वाटतं की आम्हाला येऊन भेटावं तर तुम्हाला खरंच कन्सल्ट करावं लागेल आणि कन्सल्टिंगमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल. आमची टीम तुम्हाला पूर्णपणे गाईड्स करेल आणि अशा पद्धतीने जर खरंच एखादी व्यक्ती ह्या आजाराने किंवा पॅनिक अटॅक डिसऑर्डरने त्रस्त असेल, त्या व्यक्तीवरती त्याचं अख्खं कुटुंब अवलंबून असेल, त्याचं मुलं त्याच्यावरती अवलंबून असेल, त्याचं संपूर्ण खर्च त्याच्यावरती अवलंबून असेल, तर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ नक्की त्या व्यक्तींपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला तुमचं पुण्य, तुमचं सत्कर्म तुम्हाला वाढवायला मदत करू शकेल, हेल्प करू शकेल. आणि आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. आणि पूर्णपणे मी परमेश्वराकडे खरंच प्रार्थना करतोय की तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, आनंद लाभो आणि जे काही तुमची ध्येय आहे ती लवकरात लवकर पूर्ण ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. लवकरच आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.